नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. बघा, आजचा जो आपला टॉपिक आहे ज्याचं नाव आहे कोडिंग डिकोडिंग सांकेतिक भाषा. बघा, आपण जे लास्ट सेशन जे पाहिलं होतं त्याच्यामध्ये आपण सराव केला होता. कुठले कुठले टाइप्स आहेत, कुठल्या प्रकारांवर प्रश्न विचारले जातात कालच्या सेशन मध्ये आपण इथे पाहिलेलं आहे. ठीक आहे, तर त्याच्या पुढील जे प्रश्न आहेत ते आपण बघायला सुरुवात करणार आहोत. चला, तर नकारात्मक विचार सोडले तर पुढे जाण्याचे अनेक मार्ग जे आहेत ते मोकळे होतात. या विचाराने आजच्या या दिवसाची आपण सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, काल आपण बघा जे लॉजिक्स आहेत, पॅटर्न्स आहेत त्या बाबतीत जाणून घेतलं होतं. पॅटर्न्स, स्ट्रेट पॅटर्न, क्रॉस पॅटर्न, पार्टिशन, हे पॅटर्न्स इथे लागू पडतात हे आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर बघा जे लॉजिक्स, असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर, ओव्हल कॉन्सोनंट्स, प्लेस ऑर्डर, प्लेस व्हॅल्यूज, रिव्हर्स प्लेस व्हॅल्यूज, अपोजिट लेटर्स, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ऑर्डर, सिंगल डिजिट कन्व्हर्जन, असे वेगवेगळे जे लॉजिक्स आहेत ते लागतात, तेही आपण पाहिलं होतं. अल्फाबेटच्या पोझिशन व्हॅल्यूज, अपोजिट लेटर्स ते बघून आपण जे प्रश्न जे होते ते प्रश्न आपण केले होते. त्याच्यापैकी बघा आपल्याकडे आपण काल 23 प्रश्न जे आहेत ते 23 प्रश्न केले होते. त्याच्या पुढील प्रश्न जे आहेत ते प्रश्न आपण सुरुवात करतोय. बघा, आज आपला फोकस असणार आहे सबस्टिट्यूशन, कोडिंग डिकोडिंग, कंडिशनल कोडिंग डिकोडिंग. चला, तर आता आजच्या दिवसातील आपला जो प्रश्न आहे, पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न, हे लेटर अँड नंबर कोडिंग वर आधारित आहेत. लेटर कोडिंग वरचे प्रश्न, दोन प्रश्न बघू, नंतर आपण वर्ड बेस्ड क्वेश्चन, नंतर सबस्टिट्यूशन आणि नंतर कंडिशनल. तर अशा पद्धतीचा आपला आजचा अजेंडा असणार आहे. ठीक आहे, तर बघूयात. ऑडिओ व्हिडिओ सर्व काही क्लिअर आहे? एकदा कमेंट करून सांगा आणि लगेच आपण जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करायला सुरुवात करू. एकदा पहिले कमेंट करा, ऑडिओ व्हिडिओ सर्व काही क्लिअर आहे? चला, पटापट कमेंट करा. व्हेरी गुड राहुलजी, थँक्यू. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, बघा प्रश्न असं दिलेला आहे, शोकेश या शब्दाला TJPYDCTG असं लिहिलेलं आहे. तर त्याच भाषेमध्ये अँथनी कसं लिहिलं जाईल असं विचारले. तर बघा, आता आपल्याकडे शोकेश हा शब्द होता, याला आपल्याला दिसते इथे TJPYDCTG असं लिहिलंय. बघा, HT+1, HIJ+2, OP+1, WXY+2, CD+1, ABC+2, ST+1, EFG+2, अशा पद्धतीने आपल्याला इथे बघायला भेटलं. म्हणजे अधिक एक, अधिक दोन, अधिक एक, अधिक दोन, अधिक एक, अधिक दोन, अधिक एक, अधिक दोन, अशा पद्धतीने लिहिलं. तर अँथनी हा जो शब्द आहे तो अँथनी हा शब्द कसं लिहिलं जाईल आपल्याला विचारलंय. बघा, अँथनी हा जो शब्द आहे तो कसं लिहिलं जाईल. बघा, इथे +1 करतो, इथे 2, +1 2 1 2 1 2, अशा पद्धतीने हे जाणार आहे. मग ए च काय होईल रे, बी ने स्टार्ट झालं पाहिजे. इथे दिसते प्रत्येक ठिकाणी. NOP, BP प्रत्येक ठिकाणी दिसेल आपल्याला. TU इथे दिसत नाही, हा पर्याय कॅन्सल झाला. HIJ सगळीकडे दिसतंय. OP, जे नंतर P दिसलं पाहिजे, इथे जे जे दिसलं कॅन्सल झालं, म्हणजे हे B पर्याय आणि D पर्याय गेलं. बघा, NOP डबल P इथे दिसते, पहिला पर्याय आपलं उत्तर आलं. इथे डबल P काय दिसत नाहीये. ठीक आहे, E चं F बनेल YZA, म्हणजेच काय झालं, PF हे शेवटला इथे दिसतंय. मॅच होते आपला पहिला पर्याय. फर्स्ट ऑप्शन जे आहे ते फर्स्ट ऑप्शन आपलं इथे अचूक उत्तर आहे, पहिला पर्याय. तर हा झाला आपला बघा शोकेश अँड अँथनी वाला कोड. आता नेक्स्ट इथे दिलेला आहे बघा, आता नंबर कोडिंग दिलेला आहे. आता एक आपण लेटर कोडिंग बघितलं, एक नंबर कोडिंग बघू आणि मग आपण वर्ड बेस्ड क्वेश्चन जे आहेत ते करायला सुरुवात करू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असं दिलाय, एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये क्राऊड हा जो वर्ड आहे, क्राऊड वर्डला बघा रे 2 3 4 1 5 9 2 4 असं लिहिल्याचं दिसतंय. आणि थ्रिक या वर्डला 1624919997 असं लिहिलेलं दिसतंय. तर फ्रुगल या वर्डला कसं लिहाल, तर मी फ्रुगल या वर्डला तुम्ही कशा पद्धतीने लिहाल ते आपल्याला इथे विचारलंय. तर त्या पद्धतीने आपल्याला उत्तर जे आहे ते उत्तर आपल्याला काढायचं आहे. तर बघा, आता इथे बघूयात फ्रुगल वर्डचं कोड काय येईल. आता या ठिकाणी जे आपल्याला दिलेले सध्याच्या स्टेजला आपण बघितलं, C23, सी येते 3 वर, सी येते 3 वर, बरोबर. अच्छा, 3 प्लेस व्हॅल्यू, रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू 24 आहे. इथे बघा स्ट्रेट मध्ये 23 दिसलं, परंतु इकडे 24 दिसला. D 23 वर येत आहे, हे 23 D च झालं. बघा, आता हे झालं 24 च. R येत आहे 18 वर, रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू 9 भेटली.
ओ येते 15 वर, आता इथे 15 लिहिलंय. डब्ल्यू येते 23 वर, रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू 4. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, जिथे स्वर दिसत आहेत तिथे प्लेस व्हॅल्यू लिहिल्याचे दिसते, आणि जिथे व्यंजन दिसतंय त्या व्यंजनाचे रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू लिहिल्याचे दिसते. उलट स्थानीय मान त्याचं लिहिल्याचं दिसतंय. बघा तुम्ही ऑब्झर्व करू शकता. बघा रे, टी जी जी 7 वर येत आहे. एच एस बघा रे, आता काय झालं इथे जर तुम्ही बघाल तर या ठिकाणी तुम्हाला काय दिसतं रे, एच येते कितीवर, 8 वर. ठीक आहे. अच्छा, आर एक मिनिट, इथे इथे उलट लिहिलं मी, तेच बोललो असं कसं झालं. एच आर नाही, आर एच आहे इथे, आर एच. बघा टी जी 7 वर येत आहे, आर 18 वर येते, रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू 9 भेटले. एच एस एस 19 वर येते, हे भेटलं. आय 9 वर येते, बघा याची प्लेस व्हॅल्यू दिसते आपल्याला. सी एक्स 24 वर येते, केपी पी 16 वर येत आहे. म्हणजेच काय झालं रे, जे फक्त ओव्हल आहे त्याचे या ठिकाणी काय दिसते आपल्याला, प्लेस व्हॅल्यू दिसते, बाकीच्यांची रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू दिसते. म्हणजे एल 12 वर येते, 12 ने स्टार्ट झालं पाहिजे. 12 ने स्टार्ट होणारे दोन पर्याय आहेत. ए ची प्लेस व्हॅल्यू 1 भेटेल, जी ची रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू 20 भेटेल, यू 21 वर येते, आर 18 वर येते, रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू 9, एफ 6 वर येते, रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू 21. म्हणजे हे आपलं उत्तर येईल. बघा आता 12 21 कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. बघा आता काय दिसतंय रे आता आपल्याला, बघा 21 9 21 शेवटला कुठे दिसतंय, 21 9 21 इथे दिसतंय इथे. अच्छा, एल 12 वर इथे 12 चे रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू 15 आहे, सॉरी 15 इथे 15 लिहायचं होतं, चुकून लिहिलं मी, 12 चुकून लिहिलं, एकच मिनिट. 15 ने स्टार्ट झालं पाहिजे हा, आणि हा पर्याय गेला. आता बघा रे, शेवटला 21 9 21 दिसत नाहीये, ते इथे कॅन्सल झाला, हा कॅन्सल झाला, पर्याय सी उत्तर आला. बघा 15 12 15 12 0 21 9 21. बघा 15 1 20 हे दिसतंय ना, 15 1 20 21 9 21. दॅट्स इट, ऑप्शन सी करेक्ट उत्तर आहे. हे 15 ने स्टार्ट व्हायला पाहिजे होतं. ठीक आहे, एल च्या जागी मी चुकून, बघा एल 12 वर इथे रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू 15 लिहायची होते, रिव्हर्स प्लेस व्हॅल्यू. चला, तर हे झाले आपले कोडिंग डिकोडिंगचे जे पहिले दोन टाइप आपण बघितले होते, ज्याच्यामध्ये पहिला होता एक लेटर कोडिंग डिकोडिंग, दुसरा होता नंबर कोडिंग डिकोडिंग. तर त्यांचे 25 प्रश्न आपण बघितले. आता पुढील जे पार्ट आहे ते आपल्याला वर्ड बेस्ड क्वेश्चन्स बघायचे आहेत. आता यांच्यामध्ये कशा पद्धतीने कोड बनताय, सोपा भाग आहे हा, हा सोपा पार्ट आहे. बघा लक्ष देऊन ऐका, काय केलंय बघा रे. जर पांढऱ्याला नीला, नील्याला लाल, लालला पिवळा, पिवळ्याला हिरवा, हिरव्याला काळा, काळ्याला जांभळा, जांभळ्याला केशरी म्हटलं, तर मग मानवी रक्ताचा रंग जो आहे तो रंग कसा असेल, असं आपल्याला विचारलंय. मानवी रक्ताचा रंग तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बाबा रे सर, मानवी रक्ताचा रंग लाल आहे. मग लालला काय म्हटलंय ते आपल्याला उत्तर द्यावं लागेल. लालला काय म्हटलंय रे, लाल रंगाला पिवळा म्हटलंय, म्हणजेच उत्तर द्यावं लागेल आपल्याला काय, पिवळा रंग. मग पिवळा रंग कुठे दिसतंय, पर्याय ई दिसतंय. तर आपलं उत्तर आलं ऑप्शन ई, पिवळा. काय उत्तर आलं, व्हॉट इज कलर ऑफ ह्युमन ब्लड, तर आपण उत्तर सांगणार आहोत येलो. अंडरस्टूड. कारण आपल्याला माहिती आहे लाल रंग आहे, लालला पिवळा म्हटलंय म्हणजे पिवळा आपल्याला उत्तर देणं गरजेचं आहे. दॅट्स इट. अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत. चला बघूयात आता, तुम्हाला पुढील प्रश्न सोडवायचा आहे. पुढील प्रश्न काय दिलाय ते समजून घ्या आणि प्रश्नाचं उत्तर काढा. मला कमेंट करून सांगा काय वाटतंय उत्तर. चला कमेंट करून सांगा पटापट. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जिथे म्हणजे वर्ड दिसेल, म्हणजे जिथे म्हणजे वर्ड दिसेल तिथे फॉरवर्ड न जाता बॅकवर्ड जायचं.
जिथे म्हणजे वर्ड दिसेल तिथे फॉरवर्ड न जाता बॅकवर्ड जायचं, फक्त एवढं लक्षात ठेवा. बाकीच्या ठिकाणी आपण फॉरवर्ड जातोय. बाकीचे एक्झाम्पल्स आपले कव्हर होणार आहे, चिंता करू नका. जर पाऊस म्हणजे पाणी असेल, पाणी म्हणजे रस्ता असेल, रस्ता म्हणजे ढग असेल, ढग म्हणजे आकाश असेल, आकाश म्हणजे समुद्र, आणि समुद्र म्हणजे मार्ग असेल, तर विमाने कुठे उडतात? आता विमाने उडणार आहेत आकाशामध्ये. मग काय म्हणजे आकाश? तर बघा रे, आता आकाश म्हणजे समुद्र, उत्तर नाही द्यायचं इथे. इथे समुद्र उत्तर नाही द्यायचं. तर ढग म्हणजे आकाश, म्हणजे इथे आपण बघा बॅकवर्ड आलो. इथे इथे बॅकवर्ड आलो, म्हणजेच आपलं उत्तर ढग जे आहे ते ढग द्यायचं. क्लाउड्स आपलं उत्तर आलं. पर्याय डी आपलं करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर आहे. बाकी ठिकाणी आपण फॉरवर्ड जातोय, हे लक्षात ठेवा. जसं की सीताफळाला आंबा म्हटला, आंब्याला आवळा म्हटलं, आवळ्याला पेरू म्हटलं, पेरूला लिंबू म्हटलं, लिंबूला फणस म्हटलं, फणसाला केले म्हटलं. तर फळांचा राजा कोण? आता फळांचा राजा आहे आंबा. आंब्याला काय म्हटलंय? आंब्याला आवळा म्हटलंय. बघा आता इथे फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जातोय ना आपण, फॉरवर्ड गेलो आपण. आंब्याला आवळा म्हटलं तर उत्तर देणार आपण सर पहिला पर्याय आवळा जे आहे ते पहिला पर्याय आवळा आपलं करेक्ट उत्तर येते, हे आपण इथे सांगणार. परंतु हेच जर या ठिकाणी तुमचं जर वर्ड दिलं असं, म्हणजे जे सीताफळ आहे, सीताफळ मीन्स मँगो असं जर दिलं असतं, म्हणजे जर असतं तर आपलं उत्तर बघा आवळा, तर उत्तर आपण दिलं असतं ऑप्शन बी, जर म्हणजे आलं असतं तर. कारण याच्यामध्ये आपण बॅकवर्ड जातोय, बॅकवर्ड जाताना म्हणजेच काय झालं असतं बघा, आंबा. काय म्हणजे आंबा? सीताफळ म्हणजे आंबा. तर आपलं उत्तर आलं असतं पर्याय बी. तर हे लक्षात ठेवा. म्हणजे हा जो फरक आहे म्हणजे वर्ड मधला आणि बाकीच्या शब्दांमधला, हा तुमच्या लक्षात राहील. म्हणजे सोडून बाकीचे जेवढे वर्ड्स येतात, असं म्हटलं जातं, असं म्हणतात, असं लिहितात, असं बोललं जातंय, काही असू द्यात, तर त्याला या ठिकाणी तुम्हाला फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये न्यायचंय. अंडरस्टूड? कॉन्सेप्ट लक्षात राहील मीन्स वाला आणि बाकीचे वर्ड्स वाला? पटकन कमेंट करून सांगा. कॉन्सेप्ट लक्षात राहील ना हा? इथे गडबड करू नका. म्हणजे जिथे दिसेल फक्त बॅकवर्ड जायचं, त्याच वेळेस बाकी ठिकाणी फॉरवर्ड जायचंय. कमेंट दिसल्या पाहिजेत. कमेंट आल्यानंतर पुढील प्रश्नाकडे मी जाणार आहे. कमेंट दिसू देत गाइस. बघा ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करा. चला राहुल, प्रथम, इव्हन जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत, कमेंट पटापट करायचे बघा, जेणेकरून मलाही समजेल तुम्ही प्रॉपरली ऐकताय, तुम्ही प्रॉपरली समजून घेताय, तुम्ही या ठिकाणी काहीतरी या ठिकाणी नवीन नवीन गोष्टी शिकताय. चला पटकन. चलो भाई जल्दी से रिप्लाई करो सब लोग. समझ में आ रहा है सब चीजें? मीन्स का कॉन्सेप्ट समझ में आया क्या था? वेरी गुड प्रथम, थैंक यू. बाकी लोग यार रिप्लाई करते रहो. जब भी कोई क्वेश्चन पढ़ाता हो, अगर नहीं समझ में आ रहा है तो पूछो. समझ में आ भी रहा है तो बताओ कि यस सर समझ में आ गया, ताकि मुझे भी सही लगे. ओके चलो आगे बढ़ते हैं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इथे काय दिलेलं आहे? जर पृथ्वीला पाणी म्हणून ओळखले आहे, पृथ्वीला पाणी म्हणून ओळखले जाते, पाणी हे आकाश म्हणून ओळखले जाते, आकाश हे झाड म्हणून ओळखले जाते, आणि झाडला छाया म्हणून ओळखले जाते, तर छायाला फळ म्हणून ओळखले जाते. आता असं असेल तर फळ हे कागद म्हणून ओळखले जाते, तर मग मासे कोठे पोहतात? मासे जे आहे ते मासे कोठे पोहतात हे विचारलंय. मासे कोठे पोहतात? बघा पृथ्वीला पाणी म्हणून ओळखले जाते, पाणी हे आकाश म्हणून ओळखले जाते, आकाश हे झाड म्हणून ओळखले जाते, झाडला छाया म्हणून ओळखले जाते, छायाला फळ म्हणून ओळखले जाते, तर मग फळ हे कागद म्हणून ओळखले जाते. तर मासे कुठे पोहणार? आता मासे पोहणार आहेत पाण्यामध्ये. मग काय पाणी म्हणजे, पाण्याला काय म्हणून ओळखले जाते? तर पाण्याला, पाणी हे आकाश म्हणून ओळखले जाते. तर उत्तर देणार बघा रे, आता तुम्हाला माहितीये मासे पोहणार आहेत पाण्यामध्ये, मग पाणी हे आकाश म्हणून ओळखले जाते, उत्तर काय येणार? पर्याय बी. जीके जीएस चे प्रश्न थोडी ना आपण सॉल्व्ह करतोय, मासे कोठे पोहतात पाणी उत्तर दिलं, चुकीचं उत्तर आहे. पाणी हे काय म्हणून ओळखले जात आहे? पाणी हे आकाश म्हणून ओळखले जाते, तर आकाश आपल्याला उत्तर द्यायचे. पर्याय बी आपलं करेक्ट उत्तर येणार आहे. पर्याय बी आपलं परफेक्ट उत्तर येईल. ठीक आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 30. क्वेश्चन नंबर 30. बघा धूळला हवा, हवाला अग्नी, अग्नीला पाणी, आणि पाणीला रंग, रंगला पाऊस, पाऊसला धूळ म्हणतात, तर मग मासे कुठे राहतात? आता जर या ठिकाणी आपण जर बघितलं तर मासे आपल्याला माहिती आहे पाण्यामध्ये राहतात, पाण्यामध्ये राहतात मासे. मग मासे कुठे राहतात? आपलं उत्तर आलं पाणी. पाण्याला काय म्हटलेलं आहे? पाणीला रंग म्हटलेला आहे. पाणीला जर रंग म्हटलेला आहे तर मासे कुठे राहतात? कलर मध्ये राहतात. म्हणजेच पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपल्याला इथे उत्तर द्यावं लागेल.
आपल्याला उत्तर काय द्यावं लागेल? पर्याय सी सर, मासे हे रंगमध्ये राहतात. उत्तर आलं ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 31. बघा, जर खोडरबरला बॉक्सला पेन्सिल, पेन्सिलला शार्पनर, शार्पनरला बॅग म्हणतात, तर मग मुलं जी आहेत ती कशाने लिहितील? मुले जी आहेत सॉरी मुले कशाने लिहितील? आता मुले यांच्यापैकी खोडरबर, बॉक्स, पेन्सिल, शार्पनर, बॅग यांचा जर विचार केला तर मुले यांच्यामध्ये पेन्सिलने लिहिणार आहेत. मुले लिहितील पेन्सिल मध्ये. मग पेन्सिलला काय म्हटलंय रे? पेन्सिलला काय म्हटलंय ते सांगा. बघा, आपलं उत्तर काय येणार आहे? आपल्याला सर्वांना माहिती आहे. आता मुले लिहितील कशाने? तर सर पेन्सिलने लिहितील. पेन्सिल इथे दिलेलं आहे आपल्याला. मग पेन्सिलला शार्पनर म्हटलेला आहे, तर शार्पनरने लिहितील, म्हणजेच पर्याय डी आपलं उत्तर येईल. उत्तर काय आलं आपलं? ऑप्शन डी, मुले ही शार्पनरने लिहिणार. ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर आहे, ऑप्शन डी. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 32. क्वेश्चन नंबर 32. चला, जर कागदाला लाकूड म्हटलं, लाकडाला स्ट्रॉ म्हटले, स्ट्रॉला गवत म्हटले, गवताला रबर म्हटले, रबराला कापड म्हटले, तर मग टेबल कशापासून बनवाल? टेबल जे आहे, टेबल कशापासून बनवाल? सांगा, टेबल कशापासून बनवाल? टेबल कशापासून बनवाल? जर कागदाला लाकूड म्हटलं, लाकडाला स्ट्रॉ म्हटलं, स्ट्रॉला गवत म्हटलं, गवताला रबर म्हटलं, तर रबराला कापड म्हटलं, तर टेबल कशापासून बनवाल? वगैरे. आता काय म्हटलंय? टेबल तुम्ही कशापासून बनवणार? लाकडापासून बनवणार. टेबल हे लाकूड पासून बनवणार. आणि लाकडाला काय म्हटलेलं आहे? लाकडाला म्हटलेलं आहे स्ट्रॉ. स्ट्रॉ जर म्हटलंय तर उत्तर दिसते ना आपल्याला इथे, पर्याय सी. येस, ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर आहे. राहुल, लक्षात ठेवायचं बघा, टेबल हे लाकडापासून बनवणार आहात आणि लाकूड जे आहे ते लाकडाला काय म्हटलेलं आहे? स्ट्रॉ म्हटलेलं आहे. तर उत्तर आपलं स्ट्रॉ येईल इथे, पर्याय सी. आपण कोडिंग डिकोडिंग करतो इथे, कोडिंग पार्ट जो आहे तो आपण कव्हर करतोय. ठीक आहे, अच्छा. आता नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 33. क्वेश्चन नंबर 33. मीन्सचं कॉन्सेप्ट किती जणांच्या लक्षात राहिलेलं आहे ते आता इथे समजेल. मी तिथे थांबलो देखील होतो, विचारलं देखील होतं. बघूयात किती जणांच्या मीन्सचं कॉन्सेप्ट लक्षात आहे. जर हिरवा म्हणजे पांढरा, पांढरा म्हणजे पिवळा, पिवळा म्हणजे निळा, निळा म्हणजे गुलाबी, गुलाबी म्हणजे काळा, तर दुधाचा रंग काय असेल? दुधाचा रंग काय असेल? आता सर्वांना माहिती आहे दूध हे पांढऱ्या रंगाचं असतं. आता दुधाचा रंग पांढरा, परंतु इथे पांढरा उत्तर द्यायचं का आपल्याला? नाही. काय म्हणजे पांढरा हे आपल्याला इथे सांगायचं. कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, जो मीन्स कॉन्सेप्ट मी तुम्हाला शिकवलेला आहे, मीन्सचा कॉन्सेप्ट, मीन्स ज्याला आपण म्हणजे असं म्हणतोय, म्हणजे जिथे दिसेल तिथे फक्त बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये जायचंय, बाकी ठिकाणी फॉरवर्ड जायचंय. आता बॅकवर्ड, बॅकवर्ड जाने का तो देखो यार, काय म्हणजे पांढरा? हिरवा म्हणजे पांढरा, म्हणजे उत्तर इथे काय येईल? हिरवा. जर तुम्ही पांढरा म्हणजे पिवळा हे जर सिलेक्ट केलं तर चुकीचं येईल. पिवळा कधी सिलेक्ट केला असतं? जेव्हा असं म्हणतात, असं लिहितात, असं बोललं जातं, असं म्हटलं जात आहे, अशा पद्धतीने वाक्य असतं, तर तिथे आपण पिवळा लिहिला असं, म्हणजे आल्यामुळे हिरवा आपण उत्तर देतोय. तर हा कॉन्सेप्ट माइंड मध्ये सेट करा विद्यार्थी मित्रांनो. जे जे नवीन जॉईन झाले त्यांनी लक्षात घ्या, जिथे म्हणजे वर्ड दिसते तिथे फक्त बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये जातोय आपण, बाकी ठिकाणी फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जायचं. ओके, बाकीच्या शब्दांमध्ये, बाकीच्या प्रश्नांमध्ये फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जायचं. जसं की प्रश्न दिला, डॉक्टरला वकील म्हटलं, वकिलाला शिक्षक म्हटलं, शिक्षकाला अभियंता म्हटलं, अभियंत्याला डॉक्टर म्हटलं, तर रोग्यांना कोण तपासेल? आता रोग्यांना तपासतोय कोण? आपलं जनरल नॉलेज नुसार आपल्याला उत्तर माहितीये की सर रोग्यांना डॉक्टर तपासतोय.
आता डॉक्टर तपासते, परंतु तुम्ही इथे डॉक्टर उत्तर द्यायचे का नाही, कारण हा जनरल नॉलेजचा प्रश्न नाहीये, हा प्रश्न आहे कोडिंग डिकोडिंगचा. डॉक्टरला काय म्हटलंय, डॉक्टरला वकील म्हटलंय, याचा अर्थ रोग्यांना तपासणार आहे वकील. पर्याय सी जे आहे ते पर्याय सी आपलं करेक्ट उत्तर येणार आहे. ते काय उत्तर आलं आपलं, पर्याय सी आपलं परफेक्ट उत्तर येते, ऑप्शन सी फिक्स उत्तर आहे, ऑप्शन सी. ठीक आहे, चला जाऊयात आता पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 35. क्वेश्चन नंबर 35. बघा हा एक प्रश्न घेऊ, याच्यानंतर आपण सबस्टिट्यूशन कोडिंग डिकोडिंगचे जे वाक्यांमध्ये दिलेले प्रश्न असतात, प्रत्येक वाक्यामध्ये दिलेल्या शब्दाचा एक कोड असतो, ते प्रश्न बघणार आहोत. बघा आता एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये बोटला पायाचं बोट म्हणून ओळखलं जाते. जे बोट आहे, बोटला पायाचं बोट म्हणून ओळखलं जाते. पायाच्या बोटला पाय म्हणून ओळखले जाते. पायाला अंगठा म्हणून ओळखले जात आहे. अंगठ्याला पाऊल असं म्हटलं जात आहे. पाऊलला तलवा म्हणतात, तलव्याला गुडघे म्हणून ओळखले जाते. मग त्या भाषेत अशिक्षित माणूस आपली स्वाक्षरी चिन्हांकित करण्यासाठी काय वापरेल. आता बघा रे, जो अशिक्षित माणूस आहे, ज्याला सही करता येत नाही, मग तो काय करते, थंब इम्प्रेशन देत असते, अंगठा लावत असते. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी जो अशिक्षित माणूस आहे तो त्याचा अंगठा लावेल. मग अंगठ्याला काय म्हटलेलं आहे, अंगठ्याला पाऊल असं म्हटलेलं आहे. तर मग आपलं उत्तर इथे काय यायला पाहिजे सर, उत्तर येईल पर्याय डी पाऊल. काय उत्तर आलं इथे, ऑप्शन डी पाऊल जे आहे, पाऊल हे आपलं अचूक उत्तर येते. ऑप्शन डी पाऊल हे करेक्ट उत्तर आहे. समजलं, आलं लक्षात, प्रत्येकाला समजलं कसं केलं. चला जाऊयात आता पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 36 जो आहे तो 36 प्रश्न बघूयात काय दिलं गेले. आता बघा हे जे पार्ट आहे हे सबस्टिट्यूशन कोडिंग डिकोडिंगचे प्रश्न आहेत. सबस्टिट्यूशन कोडिंग डिकोडिंग, सबस्टिट्यूशनल कोडिंग डिकोडिंग. आता सबस्टिट्यूशनल कोडिंग डिकोडिंग आहे, तर इथे बघा आता जसं फॅट रॅट कॅट बॅटला 9876 असं लिहिलेलं आहे, तर तुमच्या माइंड मध्ये बघा तुम्हाला सेट करायचं की असं कधी नसतं की फॅटचं कोड 9 आलं, रॅटचं कोड 8 आलं, कॅटचं कोड 7 आलं, बॅटचं कोड 6, नॅपचं कोड 4, पेनचं कोड 5, कॅटचं कोड 8, सनचं कोड 3, असं नसतं. इथे शफल करून दिलेले असतात, हे शफल केलेले असतात, असं सिक्वेन्स नसते. इथे हे शफल केलेले असतात. कोणाचाही कोड काही असेल तर तेच आपल्याला इथे आयडेंटिफाय करायचं असतं. आणि आयडेंटिफाय करता वेळेस आपल्याला प्रश्न असं विचारला, एका सांकेतिक भाषेत हट या शब्दासाठी काय कोड आहे, हट या वर्ड साठी काय कोड आहे. तर तुम्ही बघाल हट वर्ड कुठे दिसतंय, फर्स्ट लाईन मध्ये नाहीये, सेकंड मध्ये नाहीये, थर्ड मध्ये नाहीये, फोर्थ लाईन मध्ये हट वर्ड आलाय. हट हा वर्ड फोर्थ लाईन मध्ये, म्हणजे याचं कोड जो आहे, याचं कोड फक्त आणि फक्त फोर्थ लाईन मध्ये असणार आहे. बघा आता 2 इथे दिसते, 2 रिपीट झालं, कॅन्सल. 4 इथे होता, 4 आधी देखील आलेला आहे. 0 इथे आहे, 0 इकडे 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 कुठे दिसत नाही. 6 रिपीट झालाय, म्हणजे हटचा कोड काय भेटला आपल्याला, 0 भेटला. हट या कोडचा, हट या शब्दाचा कोड भेटला 0, काय भेटला, 0 भेटला. तर या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला 0 हे उत्तर देता येईल. राहुलचं रिझनिंग मध्ये परफेक्ट कसं बनायचं. रिझनिंग एक असं सब्जेक्ट आहे जो प्रॅक्टिकली आपल्याला या ठिकाणी शिकायचं असतं. थेरॉटिकल नाहीये की बाबा थेअरी काय लक्षात ठेवली आणि शिकलो, असं नसतं. प्रॅक्टिस महत्वाची आहे. जेवढं तुम्ही सेशन मध्ये प्रश्न तुम्ही समजून घ्याल, एकदा कॉन्सेप्ट समजला ना तर सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येईल. कारण कॉन्सेप्च्युअल हा पार्ट आहे पूर्णपणे. जर तुम्ही बघाल कॉन्सेप्च्युअल पार्ट आहे. कॉन्सेप्ट एकदा समजलं आणि तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर हे तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे. रिझनिंग मध्ये जर तुम्ही प्रॅक्टिस सोडली, मग तो कोणीही असू द्यात, शिक्षक असो विद्यार्थी असो, प्रॅक्टिस सोडली तुमचं स्पीड कमी होणार म्हणजे होणार, गॅरंटेड आहे. प्रॅक्टिस जेवढी कराल तेवढा स्पीड वाढेल, तेवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. प्रत्येक वेळेस प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जातोय, प्रत्येक वेळेस प्रश्न फिरवून फिरवून दिला जातोय. तर ते समजण्यासाठी कॉन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. कॉन्सेप्ट क्लिअर करून आपल्याला सराव जो आहे तो सराव गरजेचा आहे. ठीक आहे, तर सराव महत्वाचा आहे. डेली कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी सेशनला प्रेझेंट राहा. सेशन संपल्यानंतर बघा अधिकाधिक सराव, मग ते बुक मधून असू द्यात, क्विज मधून असू द्यात, टेस्ट सिरीज मधून असू द्यात, नेटवर्कच्या पीडीएफ असू द्यात, टेलिग्रामच्या पीडीएफ असू द्यात, काही असू द्यात, तिथून सराव जास्तीत जास्त करा. ही बॅच संपल्यानंतर तुमचा फीडबॅक जो आहे तो मला सांगा. तुम्हाला काय वाटलं, कसं वाटलं आणि तुम्ही किती मेहनत घेतली, माझ्या सेशनचं तुम्हाला किती बेनिफिट झाला. बघा डेफिनेटली 100% मी माझं देणार आहे. तुमच्याकडून तेवढी मेहनत दिसली पाहिजे,
शुअर शॉट एकदम परफेक्ट तुम्ही बनणार आहेत रिझनिंग मध्ये. माझा शब्द आहे हा, लक्षात घ्या. चला आता तुम्हाला बघा किल वर्डचं कोड विचारलं, सपोज किल शब्दाचा कोड काय, तर तुम्ही काय सांगाल बघा. सर किल वर्ड इथे दिसला, किल वर्ड इथे दिसला, इथे इथे नाहीये, दोघांमध्ये नाहीये, इथे 1 दिसतं इथे नाहीये, 7 इथे नाहीये, 5 इथे नाहीये, म्हणजे काय राहिलं 2 राहिला, 2 2 किलचा कोड भेटला 2. आता समजा तुम्हाला नॅपचा कोड विचारला असता, नॅप नॅप. आता तुम्ही नॅप इथे दिसत नाही, नॅप तुम्हाला इथे दिसला, नॅप इथे नाहीये, नॅप तुम्हाला इथे दिसला, म्हणजे या 2 लाईन मध्ये कोड बघाल तुम्ही. इथे 4 आहे, इथे 4 आहे, इथे 5 इकडे नाहीये, 8 नाहीये, 3 नाहीये, म्हणजे कन्फर्म कोड भेटला 4. म्हणजे नॅपचा कोड काय भेटला 4 भेटला. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं हटचा कोड 2 होता, हटचा कोड 0 होता, हटचा कोड 0 होता, किलचा कोड 2 होता, नॅपचा कोड 4 आलाय, म्हणजे राहिलेला 6 हा रॅटचा कोड आहे. बघा रॅट इथे 6 दिसतंय, इथे रॅट आहे, इथे 6 दिसणार आहे तुम्हाला, 6 इथे देखील आलेला आहे. म्हणजेच उत्तर या पद्धतीने आपण काढायचे असतात. हा झाला कॉन्सेप्ट. कॉन्सेप्ट क्लिअर झाला. प्रत्येक शब्दासाठी एक इंडिव्हिज्युअल कोड जो आहे तो यूज केला जातोय. समजलं कसं केलं, इथे कशा पद्धतीने कोड बनवलाय, आलं लक्षात? सांगा, आलं का लक्षात? प्रत्येकाने सांगायचंय. आणि आता लगेच आपण पुढील प्रश्न जे आहे त्या पुढील प्रश्नाकडे जातोय. प्रश्न क्रमांक 37. आता इथे दिलेला आहे शब्द सिक्युरिटी. सिक्युरिटी या शब्दासाठी काय कोड आहे? सिक्युरिटी हा जो वर्ड आहे तर त्या सिक्युरिटी वर्ड साठी काय कोड आहे बघा. डेटा इमेज वन टास्कला HJMKUIAD लिहिलंय, सक्सीड सिक्युरिटी डेटाला IOMKHD लिहिलंय. मग तुम्ही सिक्युरिटी वर्ड कुठे कुठे आलाय ते बघायचंय आणि त्याचा कोड तुम्हाला मग त्या 3, आता बघा इथे सिक्युरिटी सेकंड थर्ड फोर्थ लाईन मध्ये दिलेला आहे, बरोबर. सेकंड थर्ड फोर्थ लाईन मध्ये सिक्युरिटी वर्ड आलेला आहे, तर या तिन्ही लाईन मध्ये एक कॉमन कोड तुम्हाला भेटेल. तर तो कॉमन कोड जो आहे तो कॉमन कोड खालीलपैकी काय असेल, काय आहे ते आपल्याला इथे सांगायचं. तर बघा आता इथे सिक्युरिटी दिसलं, इथे सिक्युरिटी दिसते, इथे सिक्युरिटी दिसते, किती ठिकाणी दिसलं? 3 प्लेसेस वर दिसलं. मग आता इथे बघा IO इथे IO आहे का रे? IO इथे नाहीये. बघा IO इथे आहे, इथे आहे, परंतु इथे नाहीये. MK इथे आहे, इकडे नाहीये. ठीक आहे. चला SD इथे दिसते, इथे दिसते, इथे दिसते, 3 ठिकाणी SD दिसलं बघा. SD 3 ठिकाणी दिसते, इथे 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 3 ठिकाणी दिसते. म्हणजे उत्तर काय आलं? पर्याय बी, ऑप्शन बी SD जे आहे ते ऑप्शन बी SD आपलं करेक्ट उत्तर आहे. काय उत्तर आलं आपलं? ऑप्शन बी SD. क्लिअर? क्लिअर झालं? ऑप्शन बी SD. बघा विद्यार्थी मित्रांनो, चला मी सबस्टिट्यूशन ही शिकवलेलं आहे. जर तुम्हाला रिप्लाय द्यायचे नसतील तर मी तरी कशाला तुम्हाला नवीन शिकवू ना, कारण कंडिशनल कोडिंग डिकोडिंग नवीन पार्ट आहे, नवीन पार्ट आहे जो की मी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये शिकवणार आहे. तर तुम्हाला येईल ना येईल ती गोष्ट वेगळी, परीक्षेमध्ये शक्यता तर बिलकुल नाहीये. बघा ते एक ऍडव्हान्स पार्ट असतं, जे हायर लेवलच्या एक्झाम्स असतात त्यांच्यामध्ये तो विचारला जातो. परंतु माझा एक प्रयत्न आहे की माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी काहीतरी नवीन दिलं पाहिजे, माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी परफेक्ट बनवलं पाहिजे, हा माझा एक टार्गेट असतो. परंतु तुमच्याकडून जेव्हा रिस्पॉन्स येईल ना तेव्हा मलाही वाटेल की नाही अजून काहीतरी बेस्ट दिलं पाहिजे, माझ्या विद्यार्थ्याला अजून काहीतरी नवीन दिलं पाहिजे, अजून काहीतरी जास्त दिलं पाहिजे, ऍडव्हान्स दिलं पाहिजे. तर तुमचे कमेंट आले तर मलाही वाटेल की नाही अजून मी खूप काही दिलं पाहिजे. अदरवाईज बघा तुमचे कमेंट्स नसतील, तुम्हाला सर्व काही येत असेल, तुम्हाला रिप्लाय द्यायचे नसतील तर मी थांबवतोय ना रे. अर्ध्या तासात मी सेशन पूर्ण करतो. मी 3 प्रश्न घेतो, 40 प्रश्नावर मी थांबतोय, 40 प्रश्नावर मी थांबतोय. ठीक आहे. कारण बघा जर तुम्हाला जर नवीन शिकण्याची इच्छा नसेल, तुम्हाला रिप्लाय देण्याची जर इच्छा नसेल तर मलाही मग आराम करायला आवडेल. माझं सेशन आहे नंतर लगेच थोड्या वेळाने माझं 11:30ला युट्यूबवर सेशन आहे. मलाही वाटेल अर्धा तास गॅप घ्यावा. मी बघा 10:30 ते 11:30 तुम्ही बघितलं असेल 1 तास पूर्ण मी शिकवत असते रोज. आता आजपासून माझं सेशन आहे 11:30ला युट्यूब बसणार आहे माझं, तर मलाही वाटेल अर्धा तास गॅप भेटलं तर मलाही आराम भेटेल. बघा ठरवा तुम्ही काय करायचं ते, तुम्ही ठरवा. तुम्हाला एक्स्ट्रा पाहिजे असेल, बेस्ट असं कंटेंट पाहिजे असेल, नवीन नवीन गोष्टी शिकायच्या असतील तर ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करा. म्हणजे जेणेकरून मलाही वाटेल की हा उद्याचं हे सेशन आहे, सो अँड सो सेशन आहे, त्याच्यामध्ये आणखी विद्यार्थ्यांना खूप काही दिलं पाहिजे, नवीन नवीन डेटा मी तुम्हाला द्यायला, म्हणजे मलाही एक एनर्जी आली पाहिजे की बाबा यस माझे विद्यार्थी खूप इंटरेस्टेड आहेत, उत्तर देत आहेत, एकदम ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करतायत, त्यांना एकदम बेस्ट आणखी काहीतरी नवीन नवीन दिलं पाहिजे. आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय वाटतंय. ठीक आहे. चला मी पुढील प्रश्नाकडे जातोय. व्हॉट डज HKE स्टँड्स फॉर? बघा HKE या शब्दात म्हणजे हा शब्द जो आहे HKE हा एक कोड दिलेला आहे.
हा जो कोड आहे HKE तो कोणत्या शब्दासाठी वापरलाय ते आपण बघूयात. HKE हा जो वर्ड, हा जो कोड आहे HKE, बघा इथे दिसते का नाही, इथे दिसतंय HKE, इथे दिसतंय HKE, बघा HKE HKE दोन ठिकाणी HKE दिसला. तर आता हा जो आहे HKE तो कोणत्या शब्दाचा कोड आहे ते आपल्याला विचारलंय. तर आपल्याला इथे शब्द दिसणार आहे, कॉमन शब्द बघा रे. आता तुम्हाला देर इथे दिसला, देर इथे दिसत होता म्हणून तुम्ही लगेच देर उत्तर द्यायचं नाहीये. तुम्हाला एवढं दिसलं पाहिजे, तुमच्या माइंड मध्ये एवढं आलं पाहिजे, सर देर वर देखील आहे. तुम्ही लगेच घाईमध्ये देर उत्तर दिलं तर ते चुकणार आहे. तुम्ही म्हणाल सर इथे देर दिसलं, इथे देर दिसलं, मग झालं ना कोड नाही. बघा देर वर आलंय, इथे HKE नव्हता म्हणजे देरचा तो कोड नाहीये, हे लक्षात ठेवा. देर कॅन्सल झालं. आता तुम्ही बघाल इथे फॉर्मॅट दिसतंय, इथे फॉर्मॅट दिसतंय, बाकी ठिकाणी फॉर्मॅट नाहीये, म्हणजे हा फॉर्मॅटचा कोड असेल. बघा आर इकडे आहे, इकडे खाली नाहीये, या लाईन मध्ये नाहीये. अल्सो इथे आहे, इथे नाहीये. सेम इथे आहे, इथे नाहीये. म्हणजेच काय झालं, कन्फर्म कोड कशाचा आहे तो HKE. HKE हा जो कोड आहे तो फॉर्मॅट या वर्डचा कोड आहे. कुठल्या फॉर्मॅट या वर्डचा कोड आहे. ऑप्शन ई जो आहे तो ऑप्शन ई फॉर्मॅट आपलं अचूक उत्तर आहे. काय उत्तर येणार आहे, ऑप्शन ई फॉर्मॅट. व्हेरी गुड. प्रथम लीना परफेक्ट. बघा राहुल कमेंट ही करत जायचंय. बघा तुम्ही म्हणता रिझनिंग मध्ये परफेक्ट कसं बनायचं, तर जर तुम्ही रिप्लाय दिले नाहीत तर मी कसं तुम्हाला गॅरंटी देऊ की तुम्ही परफेक्ट बनणार आहेत. प्रयत्न अंती परमेश्वर. प्रयत्नच करत नाही तुम्ही आणि तुम्ही परफेक्ट व्हायची भाषा करताय. बिझनेसची स्टार्टअपच करत नाही तुम्ही आणि सक्सेसफुल बिझनेसमॅन बनायचं स्वप्न बघाल तर स्वप्नच राहणार आहे. काय म्हणताय, सक्सेसफुल बिझनेसमॅन बनण्यासाठी बिझनेस स्टार्ट तर करणं आहे. रिझनिंग मध्ये परफेक्शन येण्यासाठी रिझनिंग मधील प्रश्नांची उत्तरं देणे स्टार्ट करणं गरजेचं वाटत नाही का रे? नाही वाटत आहे का, सांग मला. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 39. प्रश्न क्रमांक 39. आता व्हॉट इज द कोड फॉर आयडियाज. आयडियाज या शब्दाचा कोड खालील पैकी काय असेल. आता तुम्हाला बघा मी तुम्हाला डायरेक्टली प्रश्न रीड करून दाखवतोय. वरच्या आपण जे लाईन दिलेले असतील, 3 असतील, 4 असतील, 5 असतील, 6 असतील, आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाहीये. आपल्याला बघायचंय काय विचारलंय. आपला फोकस कशावर असला पाहिजे, काय विचारलंय त्याच्यावर आपला फोकस असला पाहिजे. मग काय विचारलंय ते तुम्ही बघाल. काय विचारलंय आपल्याला इथे बघा रे, आयडियाजचा कोड विचारलाय. आयडियाज आपल्याला इथे दिसतंय, आयडियाज इथे नाहीये, आयडियाज इथेही नाहीये, आयडियाज इथेही नाहीये. म्हणजे आयडियाज फक्त एका वर्ड मध्ये, एका लाईन मध्ये आहे, फर्स्ट लाईन मध्ये. म्हणजेच त्या लाईन मध्येच याचा कोड असणार आहे. आयडियाजचा कोड फक्त आणि फक्त फर्स्ट लाईन मध्ये आहे. आता FO, हा जो FO आहे तो इथे दिसतोय नाही, इथेही नाही दिसला, इथेही नाही दिसला. म्हणजे तुम्ही लगेच FO सिलेक्ट कराल का, नाही. एकदा पुढे थोडस जाऊन बघाल काय दिलंय काय नाही दिलंय ते बघून घ्याल. तुम्ही बघाल इथे KLA, इथे FP, इथे NA, इथे FPNA दिलंय. म्हणजे FO ला ऑप्शन दिलंय का नाही दिलंय, नाही दिलंय. मग तुम्ही हे कॅन्सल करून टाका. म्हणजे तुमचं कोड तुम्ही कन्फर्म सांगू शकता सर FO हेच कोड आहे, FO हेच फायनल कोड आहे. आता तुम्ही बघाल KLA, अच्छा कोण आहे, प्रथम. प्रथम लक्ष दे रे. KLA इथे तुम्ही उत्तर दिलंय. बघा KLA इथे आहे, KLA इथे दिसलं तुम्हाला, 2 ठिकाणी दिसलं. मग तुम्हाला आयडियाज वर्ड 2 ठिकाणी दिसत नाही ना राजा. 2 ठिकाणी आयडियाज वर्ड दिसतंय का, नाही दिसत आहे. मग आयडियाचा कोड फक्त फर्स्ट लाईन मध्येच आहे, याच लाईन मध्ये आहे. FP तुम्हाला रिपीट झाल्याचं दिसतंय, NA जो आहे तो NA तुम्हाला रिपीट झाल्याचं दिसतंय, FO रिपीट झाला नव्हता. म्हणजेच आयडियाचा कोड एक युनिक कोड जो आहे तो आहे FO. दॅट्स इट. बघ कॉन्सेप्ट खूप महत्वाचा आहे, कॉन्सेप्ट महत्वाचा आहे. कॉन्सेप्ट क्लिअर झालं, तुम्हाला प्रश्न कुठलाही विचारू द्यात, तुम्हाला त्याचं उत्तर भेटेल म्हणजे भेटेल. आता सपोज तुम्हाला असं विचारलं मीनिंग या शब्दाचं कोड काय, मीनिंग या शब्दाचं कोड काय. तुम्ही बघा सर फर्स्ट लाईन मध्ये मीनिंग दिसला नाही, सेकंड लाईन मध्ये मीनिंग दिसत नाही, थर्ड लाईन मध्ये मीनिंग दिसते, फोर्थ लाईन मध्ये मीनिंग नाही. म्हणजे फक्त थर्ड लाईन मध्ये कोड भेटेल याचा. याचा कोड ओनली अँड ओनली थर्ड लाईन मध्ये भेटेल. आता तुम्ही बघाल YA खाली रिपीट झाला, कॅन्सल झाला. SI इथे रिपीट झाला, कॅन्सल झाला. FP रिपीट झाला, कॅन्सल झाला. म्हणजे राहिलं काय रे, मीनिंगचा कोड आहे TIF. मीनिंगचा कोड काय भेटला, TIF भेटलेला आहे. उत्तर आलं TIF. ओके, काय उत्तर आलं, TIF हे आपलं करेक्ट उत्तर आहे. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 40. क्वेश्चन नंबर 14. व्हॉट डज LA स्टँड्स फॉर. बघा आता हा जो LA जो आहे, LA
एल ए या शब्दाचा जो कोड आहे तो एल ए शब्दाचा कोड खालीलपैकी काय आहे असं आपल्याला विचारलंय. व्हॉट डज एल ए स्टँड्स फॉर? What does LA stands for? What does LA stands for? अच्छा बघा आता एल ए हे खालीलपैकी कशाचं कोड आहे असं विचारलंय बरोबर. एल ए कृष्णा व्हेरी गुड उत्तर दिलंय एन्क्वायरी अगदी परफेक्ट. बघा रे काय झालं बघा आता तुम्ही कसं समजून घ्यायचं बघा. बघा आता इथे दिलेलं आहे एन्क्वायरी. बघा आता एल ए इथे दिसलं नाही इथे दिसलं नाही एल ए इथे दिसतंय इथे दिसत नाही. एकाच ठिकाणी कोड असणार वर्ड असणार आहे बघा. टार्गेट रिपीट झालं गेलं रायजेस रिपीट झालं गेलं राहिलं काय एन्क्वायरी म्हणजे शुअर शॉट उत्तर आहे पर्याय बी एन्क्वायरी हे आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे उत्तर आलं आपलं पर्याय बी एन्क्वायरी हे एकदम म्हणजे एकदम अचूक उत्तर आहे फिक्स उत्तर आहे एन्क्वायरी. चला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 41 क्वेश्चन नंबर 41. बघा आता इथे दिलेला आहे एका विशिष्ट सांकेतिक भाषेत मॉक दॅन सील ला नाईस बिग हाऊस. बघा मॉक दॅन सील म्हणजे नाईस बिग हाऊस. फिट कॉन डॅन म्हणजे हाऊस इज गुड आणि वॉर्म टेर फिट म्हणजे कॉस्ट इज हाय. तर त्या भाषेत गुड असा कोणता शब्द आहे गुड. आता गुड या शब्दाचा कोड जो आहे तो आपल्याला विचारलाय गुड वर्डचा कोड काय आहे. आता तुम्हाला हाऊस इज गुड इथे दिसतंय कॉस्ट इज हाय आणि नाईस बिग हाऊस असं दिसतंय. गुड एकच लाईन मध्ये. आता बघा फिट कॉन डॅन पैकी एक उत्तर येणार आहे. आता डॅन आपल्याला फर्स्ट लाईन मध्ये दिसलं कॅन्सल करून टाका. इथे बघा वॉर्म टीर फिट फिट आपल्याला रिपीट झाल्याचं दिसतंय म्हणजे तोही कॅन्सल होईल बघा कारण फिट रिपीट झाला डॅन रिपीट झाला. जर रिपीट झाला तर ते कोड होऊ शकत नाही कारण गुड हा वर्ड फक्त एकाच लाईन मध्ये होता आणि मग राहिलेला जो कोड आहे तो कोड जो होता तो कोण होता कॉन केओएन. हे काय आलं आपलं उत्तर आलं गुड या शब्दाचा कोड भेटून गेला आपल्याला म्हणजे जो उर्वरित राहिला होता तो उर्वरित आपला शब्द होता केओएन. येस प्रथम लीना करेक्ट उत्तर आहे व्हेरी नाईस. चला पुढील प्रश्न. आता एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये सो इट बी ला लॉर कॉर नॉर असं लिहितात. इट इज डन ला झॉर कॉर टॉर असं लिहितात. बी युअर सेल्फ ला नॉर झॉर असं लिहिलेलं आहे. तर त्या भाषेत सो कसं लिहिलं जाईल. सो या वर्डचा कोड खालीलपैकी काय येईल. सो वर्डचा कोड आपल्याला सांगायचंय. सो वर्ड हा कसा लिहिला जाईल त्याच सांकेतिक भाषेत सो वर्ड कसं लिहाल. चला आता इथे पाहूयात काय दिलंय बघा. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत सो इट बी ला लॉर कॉर नॉर असं लिहिलं जातं. इट इज डन ला झॉर कॉर टॉर लिहिलंय. तर बी युअर सेल्फ ला नॉर झॉर असं लिहिलं जातंय. तर सो कसं लिहिलं जाईल असं विचारलंय सो. आता सो इथे दिसते बघा फर्स्ट लाईन मध्ये सो बाकी लाईन मध्ये नाहीये. मग आता जो कोड रिपीट झाला त्याला कॅन्सल करणार बघा. नॉर कॅन्सल केला आपण. आता त्याच्यानंतर बघा इथे बघा लॉर दिसतंय का नाही कॉर दिसतंय का कॉर दिसतंय म्हणजे हे कॅन्सल केलं. उत्तर काय आलं लॉर 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 पर्याय सी म्हणजे सो चा कोड आहे लॉर. ठीक आहे एलओआर लॉर हे आपलं करेक्ट उत्तर आहे. यस कृष्णाचं उत्तर परफेक्ट आहे अगदी बरोबर आहे. उत्तर पर्याय सी येणार आहे. चला पुढील प्रश्न. आता मोर मनी साठी कोड काय आहे. शब्द दिलेले आपल्याला मोर मनी वर्डचा जो कोड आहे तो खालीलपैकी काय असेल असं आपल्याला विचारलंय. तर आता बघूयात. आता हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये बघा रे पीपल आर अर्निंग मनी. मनी इथे दिसला
मनी सेकंड मध्ये नाहीये, थर्ड मध्ये आहे, फोर्थ मध्ये. आता या 3 ठिकाणी मनी वर्ड दिसते बघा रे. सीके इथे आहे का नाही? सीके सीके इथे दिसते. पीडी इकडे नाहीये, टीए इथे नाहीये, एसपी इथे नाहीये, म्हणजे सीके कन्फर्म आहे. मनीचा कोड आहे सीके. सीके आता पहिल्या याच्यात सीके काय दिसला नाही, थर्ड मध्ये काय दिसला नाही, इथे दिसते इथे दिसते. या दोघांपैकी काय उत्तर आहे ते पाहूयात आपण. ठीक आहे. अच्छा आता मोर, मोर वर्ड कुठे दिसतंय? फर्स्ट लाईन मध्ये नाहीये, सेकंड लाईन मध्ये मोर इथे दिसला, थर्ड लाईन मध्ये इथे मोर दिसतंय. या 2 लाईन मध्ये कॉमन बघूयात. आता इथे केएल दिसतंय, इथे केएल आहे, केएल बाकी ठिकाणी नाही, एसपी इथे नाहीये, पीएस नाहीये, क्यूआर नाहीये, म्हणजे केएल. मग काय आलं उत्तर? केएल सीके. केएल सीके, सीके केएल पर्याय बी दिसलं. सीके केएल कुठे दिसलं आपल्याला? पर्याय बी मध्ये दिसतं. याचाच अर्थ उत्तर काय येणार आहे आपलं? ऑप्शन बी, सीके केएल हे आपलं अचूक उत्तर आहे. ऑप्शन बी फिक्स उत्तर आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 44. बघा दिलेल्या माहितीच्या आधारे रेड रंगाचा जो कोड आहे, रेड रंग जो आहे त्या रंगाचा कोड खालील पैकी काय असेल? रेड रंग जो आहे रेड, त्या रेड रंगाचा कोड खालील पैकी काय असेल असं आपल्याला विचारलंय. तर बघूयात. आता बघा समजून घ्या. आता रेड वर्ड दिलेला आहे. ठीक आहे. आता ब्लॅक ऑरेंज येलो पर्पल ब्ल्यू ग्रे ग्रीन रेड, रेड इथे दिसलं, पर्पल पर्पल ब्ल्यू रेड सिल्वर इथे दिसला, ग्रे ऑरेंज पिंक. आता 2 ठिकाणी रेड दिसतंय. इथे गेट गेट दिसतंय म्हणून गेट उत्तर द्याल का नाही? गेट तिसरीकडे आलाय बघा, इथे आला गेट, कॅन्सल. पेट पेट इथे दिसत नाही, वेट इथे दिसत नाही, डब्ल्यूईटी दिसत नाही, व्हीईटी वेट दिसतंय, येस व्हीईटी दिसतंय. म्हणजेच काय उत्तर आलं? व्हीईटी वेट. काय उत्तर आलं आपलं? व्हीईटी. पर्याय ए जो आहे तो पर्याय ए आपला अचूक उत्तर आहे. तर हा होता आपला सबस्टिट्यूशन कोडिंग डिकोडिंगचा पार्ट. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, काही काही शब्दांमध्ये तुम्हाला आयदर ऑर देखील बघायला भेटतं, हे देखील लक्षात ठेवा. आयदर ऑर देखील तुम्हाला काही काही ठिकाणी बघायला भेटतंय. तर त्याचंही जे उत्तर आहे ते तुम्हाला या ठिकाणी भेटलं पाहिजे. त्याचंही उत्तर जे आहे ते उत्तर तुम्हाला काढता आली पाहिजेत, लक्षात ठेवा. जसं की तुम्ही बघा आता ग्रीन कलरचं तुम्हाला कोड विचारलं, सपोज ग्रीन कलर. ठीक आहे. तर बघा तुम्ही काय सांगाल? इथे ग्रीन दिसत नाही, इथे ग्रीन दिसते दिसते, इथे दिसते का नाही, इथे दिसते का नाही. याचं बघा गेट रिपीट झालं, कॅन्सल. पीईटी पेट, पेट रिपीट झालं, कॅन्सल. डब्ल्यूईटी राहिला तर काय उत्तर येईल? डब्ल्यूईटी. कुठलाही शब्द दिला तर त्याचं कोड तुम्हाला या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. तर हे गोष्टी लक्षात ठेवा. चला पुढील आता प्रश्न जो आहे तो एक शेवटचा टाईप आपला राहिलेला बाकी आहे, तो म्हणजेच कंडिशनल कोडिंग डिकोडिंग. बघा कंडिशनल कोडिंग डिकोडिंग तो टाईप जो आहे तो आपण इथे आता शिकणार आहोत. बघा तुम्ही बोलल्यानंतर रिप्लाय करायला लागलात यार, हे तुम्ही तुमच्याहून आलं पाहिजे. उत्तर आहेत ना पटापट पटापट तुमच्याकडून आली पाहिजेत, तर मजा येणार आहे. लक्षात ठेवा. माझे पुढील जेवढे क्लासेस होतील ना बघा, ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करत जा. कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा शिकवायला मजा येते जेव्हा विद्यार्थ्यांकडून खास असे रिप्लाय येत असतात, त्यांच्याकडून पटापट पटापट रिप्लाय येत असतात, त्यांनाही समजत असतं, तेव्हा आणखी सेशनला मजा येते. लक्षात ठेवा. आता या टाईपच्या प्रश्नामध्ये तुम्हाला वर काही इन्स्ट्रक्शन दिले जातात की खालील जे टेबल आहे त्याच्यामध्ये डिजिट्स आणि सिम्बॉल्स दिलेले आहेत, त्यांचे लेटर कोड दिलेले आहेत. तर दिलेल्या माहितीच्या आधारावर दिलेल्या अटींच्या अधीन राहून, ह्या अटी ज्या आहेत त्या अटींच्या अधीन राहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या, हे असं दिलेलं असतं. आता मी इथे थोडस जागा कमी असल्यामुळे फक्त अटी ठेवलेल्या आहेत, टेबल ठेवलेलं आहे ज्याची आपल्याला गरज आहे. तर तुमच्या लक्षात येईल ह्या टेबल वरून हा जो प्रश्न विचारलेला आहे, हा प्रश्न आहे आपला, हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. प्रश्न असा आहे आपला 853 कॉपीराइट 2 प्लस, हा आपला प्रश्न आहे. आता आपल्याला असं दिलंय बघा, अटी दिलेत आपल्याकडे, 3 अटी आहेत. किती अटी आहेत? 3 अटी आहेत आपल्याकडे, आणि यांच्या अधीन राहून आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढायचं. बघा पहिला घटक सम अंक असेल आणि शेवटचा घटक चिन्ह असेल तर दोन्ही सम अंकासाठी कोड म्हणून कोड केले जावेत. ही पहिली अट होती. आता पहिली अट आपली इथे लागू पडते का बघा रे. पहिला घटक सम अंक आहे का? येस सम अंक आहे, 8 दिसते. शेवटचा घटक चिन्ह आहे का रे? शेवटचा घटक चिन्ह आहे चिन्ह आहे. म्हणजे दोन्ही सम अंकासाठी कोड म्हणून कोड करायचे. अट क्रमांक 1 लागू झाली बघा, अट क्रमांक 1 लागू पडलेली आहे. अट क्रमांक 1 लागू झाली आणि ही अट आपल्याला काय सांगत होती की बाबा रे दोन्ही सम अंकासाठी कोड करायचे. मग 8 चा कोड जो आपल्याला दिसते तो n दिसते, तर इथे n येईल, शेवटलाही n येईल. बाकीचं ज्यांचं कोड जे आहेत बाकीच्यांचे ते जसेच्या तसे कोड लिहायचे.
म्हणजेच बघा बाकीच्यांचे कोड जसे तसे लिहायचे. बघा कृष्णा इथे काही करू नका, इथे उत्तर ए नाही येणार आहे. तुम्ही काय केलं, प्लसचा कोड जो आहे तो ई लिहिला डायरेक्टली आणि उत्तर दिलं. असं नसतं करायचं. समोरासमोर कोड आहेत ते नसतं करायचं. इथे इथे या अटी दिलेल्या आहेत, या अटींच्या अधीन राहून उत्तर काढायचंय. पहिला घटक सम अंक, शेवटचा घटक चिन्ह दिसला, तुम्ही जर इथे प्लसचा कोड ई होता ते देऊन टाकलं तर ते उत्तर चुकेल. ही अट सांगते आपल्याला दोन्ही सम अंकासाठी कोड करायचे. 8चा कोड एन होता, इथे एन दिसलं पाहिजे, तर एन ही उत्तर दिलं चुकीचं येईल. ई एन जमणार नाही, ई जमणार नाही. राहिलं काय, पर्याय बी. उत्तर आलं पर्याय बी. अच्छा बघा 5चा कोड काय होता, 5चा कोड होता क्यू. 3चा कोड एच. कॉपीराईटचं कोड काय दिसतंय, शेवटला काय दिसतंय, टी दिसतंय. आणि 2चं कोड काय आहे, एफ. हे आपलं मॅच करा. बघा एन क्यू एच टी एफ एन मॅच होतंय. उत्तर आलं पर्याय बी. कॉन्सेप्ट क्लिअर आहे. हा पहिला उत्तर जो होता तो बघा काय दिसत होता, एन क्यू एच टी एफ ई असं दिसत होतं. हे जसंच्या तसं कोड येत आहे. ए वाला जो होता, ए उत्तर कधी आलं असं बघा, एन क्यू एच टी एफ ई हे उत्तर तेव्हा आलं असतं जेव्हा कोणतीही अट लागू झाली नसते. जेव्हा कोणतीही अट लागू होत नाही, तेव्हा ते उत्तर आलं असतं. जेव्हा कोणतीही अट लागू झाली नसती तर उत्तर आलं असतं आपलं हे. समजलं, फरक लक्षात आला. अट लागू पडली तर त्या अटीनुसार आपल्याला वागणं आहे. त्या अटीमध्ये काय दिलंय ते आपल्याला करणं आहे. अट लागू पडत नाही, जसंच्या तसं कोड लिहिलं असतं, ए उत्तर आलं असतं. ठीक आहे, हा प्रश्न झाला. आता पुढील प्रश्न जो आहे तो पुढील प्रश्न घेऊयात. आता बघा पुढील प्रश्न असं दिले आपल्याला की 9 @ $3% 6. आता पहिला घटक सम अंक आहे का, नाहीये, म्हणजे पहिली अट काय लागू पडत नाहीये. पहिला घटक चिन्ह आहे का, पहिला घटक चिन्हही नाहीये, म्हणजे दुसरी अट ही रीड करत बसायची गरज नाही. तिसरी अट दिले, पहिला घटक विषम अंक आहे का, आहे. बघा पहिला घटक विषम अंक आहे, आहे विषम अंक आहे. आणि शेवटचा घटक सम अंक आहे का, शेवटचा घटक सम अंक आहे, आहे. आणि हे जर नसतं तर तीही अट लागू पडली नसते, लक्षात ठेवा. म्हणजे ही अट लागू पडते, अट क्रमांक 3 लागू होते. अट क्रमांक 3 लागू झाली. आता अट क्रमांक 3 आपल्याला असे सांगते, दोन्ही विषम अंकासाठी कोड म्हणून कोडित करायचे. विषम अंक काय होतं इथे, 9चा कोड काय होता, आर. म्हणजे आर ने स्टार्ट झालं पाहिजे, आर ने एंड झालं पाहिजे. बघा इथे आर ने स्टार्ट, आर ने एंड झाल्याचं दिसतंय, म्हणजे या दोघांपैकी एक उत्तर आहे. मॅच करा. बघा @चा कोड डब्ल्यू मॅच होते. डॉलरचा कोड ए पाहिजे, इथे एच आलं, कॅन्सल. डॉलरचा कोड ए इथे दिसतंय इथे, त्यामुळे उत्तर येईल आपला पर्याय बी. का उत्तर आलं आपलं पर्याय बी जे आहे ते पर्याय बी आपलं अचूक उत्तर आहे. आता तर नक्कीच डेफिनेटली तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीने हा कोड आपल्याला काढायचा होता. चला आता पुढील प्रश्न जो आहे त्या प्रश्नामध्ये तुम्हाला समजेल की बाबा रे सर अटी लागू होत नसतील तर काय करायचं असतं. बघा पहिला घटक समांक नाही दिसत, पहिला घटक चिन्ह नाही दिसत, पहिला घटक विषमांक दिसतोय, शेवटचा घटक विषमांक आहे का, बघा शेवटचा घटक सम अंक आहे का, सम अंक नाहीये, त्यामुळे ही अट लागू पडत नाही. तुम्ही लगेच करू नका की बाबा रे अदला बदल केली, असं नका करू. पहिला घटक विषमांक दिसला म्हणजे ही अट लागू होते असं नाही. दुसरं दिलंय शेवटचा घटक सम अंक पाहिजे, सम अंक नाही दिसत, म्हणजे कोणतीही अट लागू होत नाही. इथे बघा कोणतीही अट लागू होत नाही, कोणतीही अट लागू होत नाही. आणि कोणतीही अट लागू होत नाही त्याच्यामुळे मग आपल्याला कोड जसेच्या तसं लिहायचं आहे. आता इथे तुम्ही जसेच्या तसं कोड लिहाल, जसेच्या तसं म्हणजे बघा रे 7चा कोड होता बी, ठीक आहे, म्हणजे हे दोन पर्याय कॅन्सल झाले असते. 2चा कोड काय आहे एफ, त्याच्यानंतर बघा 8चा कोड काय आहे एन, त्यानंतर पर्सेंटचा कोड दिसतंय एम, 9चा कोड आहे आर आणि डॉलरचा कोड आहे ए. बघा मॅच करा. बी एफ एन एम आर ए, एम आर बी कॅन्सल, बी एफ एन एम आर ए पर्याय डी आपलं उत्तर आलं. आता एकदा कमेंट करून सांगा सर्वांना समजले हे प्रश्न, कसे अट लागू पडते, कशा पद्धतीने ते करायचं असतं, कशा पद्धतीने उत्तर काढायचं असतं. लक्षात आलं हे पॉइंट्स सर्वांना क्लिअर आहे, समजलं का, पटकन कमेंट करा. बघा आपण टेबल बदलू, दुसऱ्या टेबलवरचे प्रश्न जे आहेत वेगळी अटी जे आहेत त्या वेगळ्या अटी आपण बघू आता. व्हेरी गुड राहुल, कृष्णा, परफेक्ट. चला लीना मॅम, लीना प्रथम, आकाश, आकाश जाधव, क्या बात है, व्हेरी गुड, परफेक्ट, प्रथम, व्हेरी गुड. चला आता आपण टेबल बदलतोय, दुसऱ्या टेबलवरचे प्रश्न बघू. या टेबलवरची तुम्हाला आयडिया आलेली आहे, ठीक आहे.
चला आता नेक्स्ट टेबल जो आहे तो नेक्स्ट टेबल बघूयात आपण. वेगळ्या अटी दिसतील आता आपल्याला. बघा एक टेबल दिलाय ज्याच्यामध्ये लेटर अँड डिजिट दिले, त्यांचं सिम्बॉलिक कोड दिलेलं आहे. इथे कोड सर्व सिम्बॉल दिलेले आहेत. ओके, आता आपल्याकडे हा प्रश्न आहे. आपल्या लक्षात आलंय अप्रोच काय ठेवला पाहिजे. डायरेक्टली प्रश्नाकडे मूव्ह करतोय आपण. M8XPCI प्रश्नाकडे मूव्ह केला आपण. आता प्रश्न असा दिला होता तो आपण लिहून घेतला. अटी दिल्यात तीन अटींपैकी कुठली अट लागू पडते ती बघायची आपण. बघा पहिलं अक्षर व्यंजन आहे का रे. व्यंजन आहे. चौथा घटक विषम अंक आहे का. हा व्यंजन होता परंतु 1 2 3 4 विषम अंक आहे का रे. नाही, म्हणजे विषम अंक दिसत नाही. अट काय लागू पडत नाही. चला पुढील अट बघूयात. शेवटचं अक्षर स्वर आहे. शेवटचं अक्षर स्वर आय स्वर आहे. येस आहे. आणि दुसऱ्या घटकाला 2 ने भाग जातोय का. बघा पहिला आणि दुसऱ्या घटकाला 2 ने भाग जातोय. येस, 8/2 4 भेटते जातोय. म्हणजे ही अट लागू होते. अट क्रमांक 2 लागू. अट क्रमांक 2 लागू झाली. अट क्रमांक 2 आपल्याला सांगताय दोन्ही पहिल्या घटकासाठी कोड केले जावेत. आता पहिला घटक हा होता. पहिल्या घटकाचं कोड काय रे. एमचं कोड एक्सक्लामेटरी आहे, म्हणजे इथे एक्सक्लामेटरी येईल. एमचं तर एक्सक्लामेटरी येणारच आहे. या 8 लाही पहिल्या घटकाचा कोड म्हणजे एक्सक्लामेटरी द्यावा आणि या आय लाही एक्सक्लामेटरी हा कोड द्यावा. म्हणजे बघा एक्सक्लामेटरी डबल एक्सक्लामेटरी इथे काय दिसलं नाही. इथे दिसतंय. शेवटला एक्सक्लामेटरी दिसतंय. इथे काय दिसत नाही. इथे दिसतंय. इथे दिसतंय. ओके, मग आता पर्याय बी किंवा डी पैकी एक कोड आपलं उत्तर असणार आहे. पर्याय बी किंवा डी पैकी एक उत्तर आहे. मग एक्सचं कोड बघा. एक्सचं कोड काय दिसतंय आपल्याला. रजिस्टर्ड मार्क दिसतंय. पीचं कोड काय आहे. @ आहे. आणि सीचं कोड काय आहे. सीचं कोड दिसतंय अँड. मॅच करा. बघा डबल एक्सक्लामेटरी रजिस्टर्ड मार्क @ अँड एक्सक्लामेटरी एक्झॅक्टली मॅच होते पर्याय बी मध्ये. कुठे मॅच झालं. पर्याय बी. लीना मॅम येस करेक्ट उत्तर आहे. ऑप्शन बी जे आहे ते ऑप्शन बी आपलं परफेक्ट उत्तर येते. ऍब्सोल्युटली करेक्ट. ऑप्शन बी आपलं फिक्स उत्तर येणार आहे. परफेक्ट उत्तर येणार आहे इथे. ठीक आहे. चला तर हा प्रश्न तुमच्या लक्षात आला. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आता नेक्स्ट क्वेश्चन असं दिलेलं आहे की बघा जर पहिलं अक्षर व्यंजन असेल आणि चौथा घटक विषम अंक असेल. बघा पहिलं अक्षर व्यंजन आहे का रे. क्यू व्यंजन आहे ना. आहे. चौथा घटक विषम अंक आहे का. पहिला दुसरा तिसरा चौथा घटक बघा विषम अंक आहे. हा देखील विषम अंक आहे. म्हणजे ही अट लागू होईल. अट क्रमांक 1 लागू होते. अट क्रमांक 1 लागू पडली. आता अट क्रमांक 1 लागू झाली. अट क्रमांक 1 आपल्याला सांगते काय ते बघूयात. आता बघा Q4E75C हा आपला प्रश्न होता. अट क्रमांक 1 आपल्याला सांगते त्या असं असेल तर त्या व्यंजनासाठी कोड म्हणून दोन्ही ठिकाणी कोड केले जावेत. म्हणजे त्या व्यंजनाचा जो कोड होता. व्यंजन कुठला होता आपल्याकडे. क्यू होता. क्यूचा जो कोड आहे तो दोन्ही ठिकाणी लिहायचा आहे. मग क्यूचा कोड काय आहे. मायक्रो आहे. म्हणजे क्यूचा कोड मायक्रो इथे येईल. आणि कोणाचं आपण बघितलं होतं 7च्या बाबतीत बघितलं होतं. म्हणजे इथे मायक्रो इथेही येईल. म्हणजे मायक्रोने स्टार्ट झालं पाहिजे. चौथ्या ठिकाणी मायक्रो इथे दिसत नाही. मायक्रोने स्टार्ट काय होत नाही. मायक्रोने स्टार्ट होत आहे. 2 3 4 इथे काय मायक्रो येत नाही. कॅन्सल. म्हणजे राहिलं काय पर्याय डी. बघा तुम्ही मॅच करू शकता. 4चा कोड आहे ओहम. ईचा कोड काय दिसते आपल्याला %. 5चा कोड काय दिसते आपल्याला कॉपीराईट. आणि सीचा कोड काय आपल्याकडे अँड. मॅच करा बघा. मायक्रो ओहम %, मायक्रो कॉपीराईट अँड मॅच होतं एक्झॅक्टली. येस एक्झॅक्टली मॅच होणार. म्हणजेच उत्तर काय पर्याय डी. उत्तर आलं आपलं पर्याय डी. आता सर्वांचे मला रिप्लाय पाहिजेत. बघा आपण जेवढे टाइप्स आहेत सर्व टाइप्स बघितले. लेटर कोडिंग बघितले. नंबर कोडिंग ही आपण बघितलं. सबस्टिट्यूशन ही आपण बघितलं. आणि कंडिशनल कोडिंग डिकोडिंग ही आपण बघितलेले आहेत. आणि 50+ क्वेश्चन्स वर ही आपण पोहोचलेलो आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो सर्व गोष्टी आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या आहेत. सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत का. येस और नो. सर्व गोष्टी क्लिअर आहेत एकदम परफेक्टली. चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो एक शेवटचा प्रश्न घेऊ आजच्या दिवसातील आणि मग आपण थांबू. बघा आपला शेवटचा प्रश्न घेतोय आपण. आपल्याकडे प्रश्न आहे 4 5 QAEG. हा एक शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न असं दिलाय आपल्याला 4 5 QAEG. आता चेक करू. पहिलं अक्षर व्यंजन आहे नाही दिसत. शेवटचं अक्षर स्वर आहे नाही दिसत. पहिला घटक सम अंक आहे. पहिला घटक सम अंक आहे.
शेवटचं अक्षर व्यंजन आहे, हा व्यंजन आहे, हे देखील दिसतंय. मग असं जर असेल तर त्यांचे कोड परस्परांमध्ये बदलले पाहिजेत म्हणजे कोड इंटरचेंजिंग करायचे. अट क्रमांक 3 लागू होते, अट क्रमांक 3 लागू पडते इथे. आणि अट क्रमांक 3 काय सांगते आपल्याला, कोड इंटरचेंजिंग करायला सांगते. कोड इंटरचेंज करायचे आपल्याला इथे. म्हणजे जो जीचा जो कोड आहे, जीचा कोड आहे डॉलर, तो डॉलर इथे न लिहिता तो डॉलर जाईल इथे, डॉलर गेला इथे. ओके, कोणाच्या जागी, 4च्या जागी. म्हणजे डॉलरने स्टार्ट झालं पाहिजे. 3 ठिकाणी दिसतंय. 4चा जो कोड आहे ओहम, तो ओहम इथे न लिहिता तो 4 ओहम जो आहे तो ओहम जाईल शेवटला. ओहमने एंड झालं पाहिजे, इथे दिसत नाही. इथे दिसतंय, इथे दिसतंय. आता सी किंवा डी पैकी एक उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्ष देऊन ऐका बघा. आता इथे बघा 4चा कोड डॉलर भेटला, जीचा कोड ओहम भेटला. डॉलर ओहम इंटरचेंजिंग डन केलेली आहे इथे. आता काय करतोय बघा, 5चा कोड, बाकी तुमचा कोड जसंच्या तसा. 5चा कोड कॉपीराइट, क्यूचा कोड मायक्रो, एचा कोड हॅशटॅग आणि ईचा कोड पर्सेंट. बघा आता कुठला मॅच होतंय बघा. डॉलर, कॉपीराइट, मायक्रो, हॅशटॅग, पर्सेंट, ओहम मॅच होते पर्याय सी मध्ये. कुठे मॅच झालं बघा. बघा डॉलर दिसलं, कॉपीराइट दिसते, मायक्रो दिसते, हॅशटॅग दिसते, पर्सेंट दिसते, ओहम दिसते. एक्झॅक्टली मॅच होते पर्याय सी मध्ये. ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर आहे. काय उत्तर आलं आपलं, ऑप्शन सी. तर या पद्धतीने हे जे प्रश्न आहेत ते विद्यार्थ्यांना सॉल्व्ह होत आहेत. बघा आपण सर्व टाईपचे प्रश्न जे आहेत ते आपण घेतलेले आहेत. बघा अधिक जो एक पुढील जो प्रश्न आहे हा तुमच्यासाठी होमवर्क असेल. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काढा. बघा 2 टेबल आपण बघितलेले आहेत. सर्व अटी कशा पद्धतीने चेक करायच्या असतात त्याही आपण बघितलेल्या आहेत. लेटर कोडिंग असेल, नंबर कोडिंग असेल, सबस्टिट्यूशन कोडिंग असेल किंवा कंडिशनल कोडिंग असेल, 4ही टाईप मी तुम्हाला दिलेले आहेत. बघा लेटर नंबर कोडिंग वर जनरली प्रश्न येतात. सबस्टिट्यूशन वर टीसीएस पॅटर्न नुसार, आयबीपीएस पॅटर्न नुसार प्रश्न येतात. कंडिशनल कोडिंग डिकोडिंग हा एक ऍडव्हान्स पार्ट आहे आणि जो की मी तुम्हाला शिकवलेला आहे, ज्याचा फायदा तुम्हाला आयबीपीएस पॅटर्नच्या एक्झाम्स मध्ये किंवा तुम्ही इतर कुठल्याही हायर लेवलच्या एक्झाम्स द्यायला गेलात तर तिथे तुम्हाला फायदा होईल त्याचा. ओके, ज्या हायर पोस्ट ज्या असतात, ग्रुप ए बी ची कुठलीही पोस्ट तुम्ही दिली तर तिथेही तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न कंडिशनल कोडिंग डिकोडिंग वगैरे विचारले जातात. एक ऍडव्हान्स पार्ट होता जो की तुम्हाला क्लिअर करून दिलेला आहे. सेशन आवडलं असेल, सेशन मधले प्रत्येक प्रश्न समजला असेल व्यवस्थितरित्या, सेशन तुम्ही एन्जॉय केला असेल. सेशन संपल्यानंतर कंटेंट साठी 5 स्टार रेटिंग, टीचिंग साठी 5 स्टार रेटिंग आणि इंटरफेस साठी 5 स्टार रेटिंग जरूर सबमिट करा. पुन्हा भेटू नवीन टॉपिक सहित उद्याच्या सेशन मध्ये ठीक सकाळी 10:30 वाजता. सर्वांनी प्रेझेंट राहा. आज ज्या ज्या गोष्टी आपण शिकलोय त्याच्यावर सराव करा. कुठलाही प्रश्न तुम्हाला जमला नाही तर एनी टाइम तुम्ही मला ईमेल करू शकता. बघा ganesh.male@adda247.com हा माझा ऑफिशियल ईमेल आयडी आहे. या ईमेल आयडी वर तुम्ही कुठलाही प्रश्न पाठवा. तुम्हाला त्याचं उत्तर मी सेशनच्या माध्यमातून किंवा युट्यूबच्या माध्यमातून किंवा ईमेलच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे पॉसिबल माध्यम असेल त्या माध्यमातून मी तुम्हाला शेअर करेल त्याचं उत्तर काय येईल ते. ओके, जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील. चला पुन्हा भेटू नवीन जोश, नवीन एनर्जी, नवीन क्वेश्चन्स आहेत नेक्स्ट सेशन मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र.